नमस्कार. अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गुळाचा चहा, आहा, आपल्या सगळ्यांना गुळाचा चहा खूप आवडतो आणि तसा तो आरोग्याला सुद्धा खूप फायदेशीर असतो. पण होतं कसं, कधी कधी गुळाचा चहा बनवताना तो फाटतो. तर आज आपण इथं गुळाचा चहा बनवणार आहे आणि मी काही अशा टिप्स तुम्हाला सांगणार आहे, गुळाचा चहा अजिबात फाटणार नाही. तर चला बनवूया गुळाचा चहा. त्या चहासाठी मी इथं किसलेला गूळ घेतला आहे. GS चहाची चहापत्ती घेतली आहे मी. आणि गुळाचा चहा बनवताना जितकं पाणी घेतले तितकंच दूध घ्यायचं. तर चला बनवूया आपण चहा. इथं भांड्यात मी चहासाठी पाणी घेतलं आहे. 1 भांडं पाणी घेतलेलं आहे मी. आणि जेवढं पाणी आहे तेवढंच मी दूध घेतलं आहे बरं का. इथं साधारण 1 चमचा मी चहापत्ती टाकते. त्या चमच्यानं आता आपण 4 चमचे गूळ टाकलेला आहे आपण किसलेला. तुम्हाला गोड कसं आवडतं त्याच्यावर गूळ तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. मी इथं 4 चमचे गूळ टाकलेला आहे. आता करायचं काय, गूळ टाकला की थोडं आपण चहाला ढवळून घ्यायचं. कारण कसं, गुळाचे काप खाली तळाला जाऊन बसतात. त्यात थोडंसं मी आलं टाकलंय, मला आल्याचा चहा आवडतो. आणि चहा आपण आता थोडा ढवळून घ्यायचा, त्यामुळं खाली गुळाचं आपले जे तुकडे आहेत ते बसत नाहीत आणि चहा छान शिजतो. साधारण 1 मिनिट भर मी हा चहा शिजू देणार आहे. आता आपण यात दूध घालून घ्यायचं. आणि दूध घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, दूध गरम किंवा उकळलेलं घालायचं नाही. असं दूध घातलं की चहा फाटतो. मी हे थंड दूध घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय आता चहाला आपल्या उकळी येते. त्यावेळेला साधारण थोडं चहा ढवळून घ्यायचा, कारण एकसारखी उकळी आली तरी तो फाटतो. थोडं ढवळून परत उकळी काढायची एक चहाची. तुम्हाला दिसत असेल आता आपला चहा उकळायला लागलाय. साधारण उकळी आली की मग आता आपण गाळून घेऊया. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर गुळाचा चहा केला अगदी छान होतो. तुम्ही करून बघा आणि चहा कसा झाला हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तर चला, चहाबरोबर सगळ्यांना गुड मॉर्निंग.